आई अंबाबाई, आजवर तू आम्हाला भरपूर दिलंस, काही कमी पडू दिलं नाहीस, पण गेले काही दिवस पोरांवर संकट यायला लागली। त्या संकटातून पोरांना बाहेर काढ। ह्या हॉटेलवर तुझी कृपादृष्टी असू दे। दर नवमीला तुझी खना नारळानं ओटी करन बघ। आपण फोटो इथे लावायला विसरलोच होतो ना। होय, कुठल्याही जागेत गेलो तर आधी जागेची वास्तुशांती करायची असते आणि मगच कामाला सुरुवात करायची असते। मम्मी, साधी का होईना पूजा झाली ना आता, तू बघच कोणाची वाईट नजर पण पडणार नाही। अगं बाई, दारावर मारुतीरायाचा फोटो बी लावला पाहिजे। हो, काय झालं? त्यातून घेऊया की, चल 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 चल। दोन चहा दे दादा। देतो देतो। संत्या अख्ख्या कोल्हापुरात एवढे डिगानं किल्लीवाले कोणालाच काही माहित नाही। हा, आता आपण चोरीला गेलं सामान, चोर कसं शोधणार आहोत? घ्या, काय बी काळजी करू नकोस भाऊ, सगळे व्यवस्थित होईल। हे मारुती काय, तूच आता काय ते मार्ग दाखव बाबा। भावा, खुर्ची कुठं बघितली असेल की वाटतं रे? खुर्ची? हा, अरे होय की। ये भावा, खुर्च्या बिलच्या हे सगळं आपल्या हॉटेलमधलं आहे। हे काय, हे बाटल्या, हे प्लेटा, हे ग्लास सगळं आपल्याच हॉटेलमधलं आहे। ह्याला काय मी आता सोडत नाही, ह्याचा पाक बुक्काच करतो बघ। तू आताच्या आता पोलिसांनी फोन लाव, आताच्या त्याला। नाही 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 नाही, ही तर आपल्याला काही गडबड करून चालणार नाही। तू थंड राहा, काय ते मी बघतो। हा, तू शांत राहा। काय म्हणते दादा? बोला की। मारुतीरायांचे मोठे भक्त दिसताय तुम्ही। हो तर, दर शनिवारी मारुतीरायाचा मी कडक उपवास करतोय, पाणी न पिता। बरं, मला आणखी एक सांगा, खुर्च्या भारीच आहेत की तुमच्या इथल्या, कुठून आणल्या? तर माझी काय अपेक्षा आहे, मी कुठून आणतोय? आणि असल्या वस्तू आता बाजारात कुठं मिळतात? ही तर ती सगळी मारुतीरायाचीच कृपा आहे। म्हणजे ही खुर्ची, ही भांडी, ह्या वस्तू ह्या माझ्या नाहीत, ह्या देवाच्या कृपेनेच मिळाल्यात मला। मिळाल्यात म्हणजे मागच्या शनिवारी मी मारुतीरायाला नवस केला होता। नवस कसला? तेच आयुष्यातली इडापिडा टळू दे, माझ्या आयुष्यात सुख येऊ दे। देवानं माझं म्हणणं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच माझी इच्छा पूर्ण केली। नेहमीप्रमाणे मी टपरी उघडायला त्या माळासनं तिकडे येत होतो आणि हे सगळं सामान तिथंच पडलं होतं। त्यातलं मला जेवढं लागतं तेवढं मी सगळं सामान आणलं, बाकी सगळं साहित्य तिथंच पडले। दाखवता काय आम्हाला? कशाला? कशाला ते सांगतो की जाता तिकडं, मला कुठं पडले ती जागा दाखव की। अहो पण असं दुकान उघड्यावर सोडून कसं जायचं? साहित्य पडले इथे। त्याला कळत तो 0 मिनिटात जाऊ 0 मिनिटात येऊ। अहो पण आता इथं गिराईक पण आहेत। अहो एवढं बोलण्या बसण्यापेक्षा आता जाऊन आलो असतो लगेच। नाही तर काय, जाऊन येऊ पटकन, महत्वाचं काम आहे। जरा पटकन, जरा घाई करा, जायचंय पटकन। चला चला चला, जाऊन येऊ। चला चला चला। तेच काय कळलं कुठे गेलं। हे बघा, हे सामान, एवढे सगळ्या सामानाचं काय करायचं हेच विचार करतो तुम्ही। भावा, सामान सापडलं। या मारुतीरायाच पावला म्हणायचा।
अगं निघायला पाहिजे आपल्याला. चल. असं म्हणताय? नाही म्हणजे मी काय म्हणत होते, विजय येणारच असेल ना इतक्यात, थोडी वाट बघू ना त्याची. अगं कधी विजय येणार, कधी ते चोर सापडणार, कधी आपलं सामान सापडणार, त्याच्यापेक्षा आपण घरी जाऊयात. चल. हा बरं ठीक आहे, निघूयात 5 मिनिटात. मला काय वाटतं माहितीये काय, आपण का नाही सामान शोधायच्या भानगडीतच नको पडायला. काय बोलायला लागलीस तू? अगं मम्मी, आपला एका दिवसातच 1,500चा बिझनेस झालाय आणि ते पण एवढं कमी सामान असताना. नीतू, 1,500 फार मोठी अमाऊंट नाही आहे ग. इनफॅक्ट अशा स्पीडने आपण काम करत राहिलो ना तर काहीच हाती लागणार नाही आपल्या. आपलं टार्गेट खूप मोठं आहे. अगं अपूर्व, तू कशाला एवढी काळजी करायला लागलीस? होतील की टार्गेट पूर्ण. पूर्वा, विजय, काय झालंय? अपूर्वा, अहो आपल्या हॉटेलचं सामान तिकडं, मला कसं सांगू आता ते पण कळत नाही. अरे कसं सांगू म्हणजे काय? जसं सांगतात तसं सांग ना. बोल, काय झालंय? हे बघ, माझी काही ऐकून घ्यायची तयारी आहे, तू बोल फक्त. मला नाही वाटत तसं. अरे अरे इजा सांग की रे. दादा बोल की, काय झालंय? ठीक आहे, आता तुम्ही सगळ्याजणी एवढं म्हणताय म्हणून सांगतो तुम्हाला. पण मी प्रत्येकाने मी सांगतोय ती गोष्ट पूर्ण लक्ष देऊन आणि काळजावर दगड ठेवून ऐका. म्हणजे आपल्या हॉटेलचं सामान. बोल ना. अहो बोलण्यासारखं आता काही राहिले का तवा? अहो आपल्या हॉटेलचं सामान सापडले. कसं आहेस रे दादा? तुला प्रत्येक वेळी मस्करी सुचते ना? हा, का असं करतोस? नको ना करत जाऊ असं. मी बोलणारच नाही तुझ्याशी. अजी असं वागतं तू कधी बघ. मम्मी हा असं करतो नाही. काहीतरी बर ते सगळं ठीक आहे, पण सामान सापडलं ते हाय कुठं? सावन नव संत्याने ते सगळं टेम्पोत टाकले आणि घेऊन यायला लागले इकडं. अंबाबाई, पावलीस ग बाई. कुठं कुठं हुडकत होतो. कोल्हापूरचा कोपरा आणि कोपरा शोधून काढले की शेवटी सामान सापडले ते बरं झाले की. अहो नाना, मी तर असा विचार केलता, इकडे बेळगाव पर्यंत आणि तिकडं पुण्यापर्यंत सगळीकडे हुडकायचं. अहो पोरांनी एवढ्या मोठ्या कष्टाने सगळ्या संकटावर मात करून उभं केलं हे सगळं, ते असं सोडून द्यायचं होतं. पण खरं सांगू काय, हे सगळं सासूबाईंमुळे आणि आई अंबाबाईच्या कृपेमुळेच झालंय बघा. होय, म्हणजे नीतू सांगत होती, सासूबाईंनी तर हॉटेलात अंबाबाईला साकडं घातलं होतं. आई अंबाबाईच पावली म्हणायची. होय. मी तर असा विचार केला दादा, हे सामान सापडलं नाही सापडलं, नवीन फर्निचर घ्यायचं, हॉटेलमध्ये नेऊन टाकायचं आणि हॉटेल चालू करायचं. पण त्याची काही गरजच पडली नाही. खरं सांगू विठ्ठल, मला आतून कुठतरी असं वाटत होतं का सामान लांब कुठं गेलं नसणार, तिथंच जवळपास कुठतरी सापडलं का नाही. पण नाना, एक गोष्ट मला कळत नाही, एवढं सगळं सामान चोरून आडवळणाला माळा नेऊन टाकायचा खोडसाळपणा कुणी केला असेल, त्याला आधी हुडकायला पाहिजे. जसं आपलं सामान सापडले की नाही, तसा चोर पण सापडेलच की. एकदाच सापडू द्या, तो आहे आणि मी आहे. नाही, सोडायचंच नाही त्याला. एक काम नीट करता येत नाही तुम्हाला?
चोरलेलं सामान नीट सांभाळून ठेवता नाही आलं का तुम्हाला? सामान सापडलं कसं? शेत तरी म्हणत होता होळीत सगळं साहित्य जाळून टाक्या म्हणून, पण कुणीच नाही ऐकलं. हा, आणि हे म्हणलं होतं ते सामान कुठून टाक्या नाही तर नदीत सोडूया, हे पण कोणी ऐकलं नाही. हा, आपण प्रत्येकानं आपल्या घरात सामान घेऊन द्यायला पाहिजे होतं. बास आता. जास्त अक्कल बाजळवायची गरज नाहीये. इथं डोकं वापरायची गरज, तिथं डोकं वापरलं का आपण नाही ना? मग आता थंड घ्यायचं, नाही ते हिथंच एकाची होळी करून टाकीन. तर मलाच काहीतरी करायला पाहिजे. इतकी संकट उभी केली या चव्हाणांच्या मोरं, पण प्रत्येक संकटाला ही चव्हाणं पूर्ण उरल्यात. लई हुशार आहेत. त्यांच्या या हुशारीमुळं ना नेहमी अपमानित व्हावं लागलंय आम्हाला. पण आता बास, आता काहीतरी मोठं करायला पाहिजे. आता त्यांच्या हॉटेलची होळीच करायची. म्हणजे हॉटेलच पेटवायचं? मग दादा पुढं काय झालं? पुढं हा मग आम्ही हॉटेलवरून निघालो. मग आमचे संतोषराव म्हणले मला चहा प्यायचंय, म्हणून आम्ही त्या टपरीवर चहा प्यायला थांबलो आणि त्या टपरीवाल्याच्या कृपेनं सगळं सामान सापडलं हॉटेलचं. वा वा. नाही पण आता कसं आहे, यापुढे हॉटेलची जरा जास्त काळजी घ्यायला लागणार आहे. नाना मी काय म्हणतो, एखादा वॉचमन ठेवला तर काय हल्ली रात्री बेरात्री काय पण होऊ शकते म्हणून म्हणलं. नाही, वॉचमन ठेवायची काय एवढी गरज नाही. लगेच हा सीसीटीव्ही लावू शकतो की आपण, आणि कनेक्शन त्याच्या घरापर्यंत घ्यायचं, म्हणजे कसं घर बसलेलं लक्ष ठेवता येईल. काय CTC म्हणजे रे? अगं मम्मी, सीसीटीव्ही म्हणायला दाद्या, म्हणजे हॉटेलात आपले कॅमेरे लावायचे, आणि ते कॅमेरे लावले का नाही का आपण हॉटेलमध्ये नसलो तरी पण आपण लक्ष ठेवू शकतोय, आणि डायरेक्ट मोबाईल आणि लॅपटॉप वर बघू शकतोय आपण सगळं. होय. काय सांगतेस इजा? तू लाव कॅमेरा लाव. हा, आणि माझ्या डोक्यात का नाही एकदम भारी आयडिया. म्हणजे आता उन्हाळा जवळ येतोय का नाही, तर मला असं वाटतंय का आपण हॉटेलच्या बाहेर सरबताचं काउंटर लावलं तर, म्हणजे हॉटेलला पण थोडा हातभार होईल का नाही, आणि उन्हाळ्यात सरबताचा खप जास्त होतोय की, हाय का नाही? अगो भाई, काय प्लॅन आहे? आबा काय प्लॅन आहे? नीतू लई भारी प्लॅन आहे तुझा, आवडला आपल्याला. मला पण आवडला. हा, थँक्यू. चला उद्या रंगपंचमी आहे, तयारीला लागलं पाहिजे की. बरोबर. मग विसरूनच गेलो सगळ्या गडबडीत. अरे अजून आपण रंग पण आणले नाहीत. आबा काळजी कशाला करताय? आपलं मल्टीपर्पज आहे, जे लागेल ते मिळतंय. सकाळच्याला घेऊन येतो मी रंग. या सगळ्या धावपळीत तुमचं दुकान आहे हे पण मी विसरलो होतो. एक काम करा की उद्याला हॉटेल बंदच ठेवा. कसे चेहरे माखलेली वेडेवाकडे माणसं येणार, त्यातनं कोण शुद्धीत आहे नाही काही कळायचं नाही. होय, मामांजी बरोबर बोलते. मग सकाळी सगळे लवकर उठले पाहिजे बरं का, सण आहे उद्या. हा, चला चला झोपायला सगळे आपापल्या खोल्यात. चला. काय काही नाही, मग काही नाही, असं काय बघतोयस? काहीच नाही. अरे बर, किती वेळ असंच बघत बसणार आहेस? झोप आता. अपूर्व मला एक सांगा, तुम्ही खुश आहात ना? हो, खूप खुश आहे. पण मला सांग, तू मला म्हणाला होतास की खेळासकट सगळं परत आणून दे. मग ते राहिले होय? हो, एका टेबलचा स्क्रू मिळत नाहीये. काय सांगताय काय? नाही, या गडबडीत राहून गेलो असणार ती. नाही पण आता काय, मालकीनबाईंनी शब्दात पकडायचं ठरवलंच आहे, तर मग उद्या हॉटेलवरून स्क्रू टाईटच करून टाकतो टेबलचा.
नाही पण उद्या तर रंगपंचमी, उद्या हॉटेल बंद असणार, परवा करून देतो. हा बरं, पण परवा जर का तू हे काम केलं नाही तर बघत. मग काय आता तुम्ही म्हणाल ते करावंच लागणार. बरं अपूर्वा, उद्या रंगपंचमी आहे. हो माहितीये मला. अहो नुसतं माहिती असून काय फायदा आहे? अहो चव्हाणांच्याकडची रंगपंचमी कशी असते तुम्हाला कुठं माहिती आहे अजून? हो ना. नाही पण कशी असली तरी मी खेळणारच नाहीये. का? का म्हणजे काय, मला नाही आवडत. अशी कशी नाही आवडत? काय झालं होतं ना, लहानपणी रंग खेळताना कुणीतरी रंग उडवला होता आणि तो थेट माझ्या डोळ्यात गेला होता. 3-4 दिवस खूप त्रास झाला मला, अगदी इन्फेक्शनही झालं होतं. तेव्हापासून मला रंगाची खूप भीती वाटते. मग तेव्हापासून तुम्ही रंगपंचमी खेळलाच नाही? नाही. तुला माहितीये, रंगपंचमीला मी आणि अंकुश आम्ही मूवी बघायला जायचो. हो, 3-4 मूवी सलग बघायचो. खरंच खूप मजा यायची. अरे म्हणून मी मगाशी म्हणत होते की हॉटेलवर जाते, पण आता नानांची ऑर्डर म्हटल्यावर काय करणार? आपण ते लहानपणीच लहानपणी. मग आता रंगपंचमी खेळायला काय हरकत आहे? उद्या तुम्ही रंगपंचमी खेळून बघाच. इथं संत्या, रेखी, नितू सगळे मिळून कसला धिंगाणा घालतात तुम्हाला नाही माहिती. हो ना, खरं आहे रे तुझं. पण मी तरी अजिबात खेळणार नाही. हा, गुड नाईट. हे बघा तसलं काय मला माहितीच नाही. नाही नाही नाही, तुम्ही उद्या कुठं पण जायचं नाही आणि रंगपंचमी पण खेळायची. हा, हे बघ, ही माझी ऑर्डर आहे समजा. अगं रुपे रडतीस कशा बाई? काय झालं? हा, कोणी काय बोललं होय तुला? अगं श्रीनाथचा सारखा फोन येतो ग. मी त्यांना 1000दा सांगितलं फोन करू नका, पण ते ऐकतच नाहीये. अक्का ते ना मला भेटायला येणार आहे. मला त्यांना नाही भेटायचं, मला त्यांच्याशी नाही बोलायचं. अक्का मला त्यांच्यावर नाही संसार करायचा. अक्का एखाद्या ना अनाथ आश्रमात जाऊन राहीन मी, पण मी बँगलोरला नाही जाणार. अक्का. गप. हे बघ, तुझ्या मनाविरुद्ध नाही व्हायचं बघ. तुला नाही जायचं ना, नको जाऊ. पण एक डाव त्याला भेट, त्याला काय बोलायचं ते तरी ऐक की. अक्का मी तुला कसं समजावू ग? श्रीनाथ बरोबर लग्न करून मी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. अक्का त्या माणसाला बायकोची किंमत नाही, जो फक्त स्वतःचा विचार करतो. अशा माणसाबरोबर मी आयुष्य कसं घालवू? अक्का श्रीनाथ म्हणजे एक पिंजरा आहे आणि मला त्या पिंजऱ्यात नाही अडकायचंय. अक्का नाही ग. अक्का मला नको पाठवू. अक्का रडू नको. त्याला काही काय वेळ आहे का नाही? बोल की बाबा. रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. अरे तू डोक्यावर पडलायस काय जरा? हा, अरे रंगपंचमीच्या शुभेच्छा सकाळी द्यायच्या असतात, आता कुठल्या? भावा 12 वाजून गेले की रंगपंचमी सुरू झाली आता. होय काय? अरे होय की, 12 वाजून गेले म्हणजे रंगपंचमी सुरू झाले. जमाय रंगपंचमीच्या शुभेच्छा तुला पण. हा, रेखीला रंग लावला का नाही? रेखीला आत्ता नाही बाबा, आता रंग लावला तर रेखी 12 वाजवल माझं. ते पण आहे म्हणा, पण ते नव उद्या सकाळी येताना रंग घेऊन ये आठवणीनं, विसरू नको. उद्या जोशात रंगपंचमी खेळायची आपल्याला. काय? हा घेऊन येतो की, तू अजिबात टेन्शन घेऊ नको बाबा. सकाळी मी सगळा रंग घेऊन येतो. हा बर, हा ठेवू का? होय. हा देखील रंग लावणार आणि म्हणजे की याचा बुकना करून ठेवणार. हे काय, तुम्ही कुठे चाललाय? मी नाही, तू जातोयस. हा, कुठं? या रूमच्या बाहेर. घे. अहो एवढ्या रात्री बाहेर कुठं जाऊ मी घराच्या? हे बघ, मी तुला घराबाहेर काढत नाहीये, मी तुला या रूमच्या बाहेर काढते. कुठल्या आनंदात?
मला माहितीये तू रात्री झोपताना मला रंग लावणार आहेस म्हणून, आणि मला रंग खेळायचा नाही. ऐका माझं. समजा मी तुम्हाला रंग लावला नाही तरी घरातलं दुसरं कोणीतरी तुम्हाला रंग लावलंच की. हा, याचा तर मी विचारच केला नसेल असं वाटतंय ना तुला? हा, मी त्याचाही विचार करून ठेवलाय. मी कुणाच्या हातीच लागणार नाही. शक्यच नाही. चव्हाणांच्या घरची रंगपंचमी तुम्हाला नाही माहिती. तू मला नाही ओळखत. मी सकाळीच इथून निघून जाणार आहे. बघच. कुठं? ते मी तुला का सांगू? हा, म्हणजे तू तिथे येशील आणि मला रंग लावशील, हा ना? आणि मला अजिबात रंग खेळायचं नाहीये, तुलाही माहितीये. चल आता निघ. अहो बरं ठीक आहे, रंग खेळू नका, किमान शुभेच्छा तरी द्या. हा, त्याचं ना आपण नंतर बघू. हा, उद्या. अहो ऐका. ओ अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.